नमस्कार मंडळी. कधी कधी असं होतं ना, की दुपारचं जेवण झाल्यानंतरसुद्धा मुलांना 5-6 वाजता ना भूक लागते आणि त्यांना ते खायचं नसतं, जे घरात बनवलेली वरण, भात, भाजी, चपाती. तर तेच तेच काय खायचं म्हणून त्यांना वेगळं काहीतरी खायचं असतं, चटपटीत वगैरे. आणि मुलांच्या परीक्षा वगैरे असले, की त्यांचे थोडेसे लाड पण असतात. तर मग आज असंच झालं. तर मुलांना खायचं होतं, त्यांना भूक लागलेली होती. मग मी म्हटलं, "चला 2 पॅकेट घेऊन या, ते चुरमुऱ्यांची पॅकेट आहेत ते." मग मी असं नेहमी करते अधूनमधून. मग ते आणल्यानंतर बारीक चिरलेलं, आणि हे जर टॅमॅटो आपण डायरेक्ट टाकला असता ना त्या भेळमध्ये, तर भेळ ना लगेच नरम पडते. म्हणून मी ना त्याच्यातलं असं पाणी काढून घेते. बघा, ही टिप्स पण खूप चांगली आहे. नंतर मी त्यात टाकली कोथिंबीर, म्हणजे 2 कांदे, 1 टॅमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, आणि त्याच्यामध्ये टाकले हे चुरमुऱ्यांचं आणलेले 4 पॅकेट. आणि मग त्याच्यामध्ये टाकले घरगुती चटणी जी आहे ना ती थोडीशी टाकली, आणि लिंबू जो आहे ना तो अर्धा. खरंच इतकी मस्त लागते ना ही भेळ. आणि घरच्या घरी बघा 20 रुपयामध्ये केवढी भेळ बनली. त्याने मुलांचं पोट पण भरतं आणि काहीतरी चटपटीत खाल्ल्याचं समाधान पण. बाय.